जिंदाबाद सुमित्राताई जिंदाबाद 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 कांग्रेस पार्टी मुर्दाबाद 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 नारी का अपमान सहन नहीं करेंगे नहीं करेंगे नारी शक्ति का अपमान जगप्रेरणा डिजिटल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची मोठी बातमी। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्याविषयी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या आक्षेपार्ह व अपमानकारक वक्तव्याचा गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला। 5 ऑगस्टला दुपारी 2 वाजता गांधी प्रतिमा चौक येथे मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या। हर्षवर्धन सपकाळ मुर्दाबाद, काँग्रेस मुर्दाबादचे देखील नारे यावेळी लावण्यात आले। राष्ट्रवादी पक्षातर्फे निषेध व्यक्त करायला जमलेलो आहोत। काल जी घटना घडली आहे, महाराष्ट्राचे काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी जे आमच्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री यांच्यावर जी त्यांनी टिप्पणी केलेली आहे, ती टिप्पणीला आमच्या महिलांच्या सन्मानाला ठेच पोहोचली आहे असे वाक्य त्यांनी म्हटले आहे। त्यांनी याच्यावर स्वतःच्या पोर्टलवर स्वतःच्या याच्यावर त्यांच्या महिलांचा अपमान केलेला आहे। याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व महिला इथे जमलेलो आहोत। त्यांना काँग्रेस पक्षामधून माफी मागावी की सर्व महिलांची, की आम्ही यापुढे असे कोणतेही व्यक्त महिलांच्या संबंधित करणार नाही किंवा त्यांना त्यांच्या पदावरून त्यांना राजीनामा देण्याचं आम्ही मागणी करत आहोत। इथे आम्ही सर्व राष्ट्रवादीच्या महिला कडनं ही मागणी आम्ही करणार आहोत। आज आम्ही इथे सर्व महिलांकडून निषेध व्यक्त करतो। हर्षवर्धन सपकाळ मुर्दाबाद मुर्दाबाद। माननीय आमच्या महात्मा गांधी यांच्या फोटोला वंदन करून आम्ही इथे आज हे मोर्चा करत आहोत। आमचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे, एक महिला मुख्यमंत्री आज महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र आणि शरद पवार साहेबांचा जो हा आपल्या अजितदादा पवार यांचा घराणा जो आहे, हा पुरोगामी विचाराचा आहे। आणि आम्ही महायुतीमध्ये पहिल्यांदाच एका महिलेला उपमुख्यमंत्री पद मिळालं। आज मला सांगा, त्यांची इंदिरा गांधी असो की यांनी आपल्या महिलांना खूप सन्मानित केलं आहे। मग ह्या आमचे सपकाळ जे आहेत, हे जरी जर प्रदेश अध्यक्ष असले, त्यांना का घेणं देणं आहे एखाद्या महिलेला अशा प्रकारे बोलणं? गुंगी गुडिया असा जो शब्द वापरलेला आहे, हा बरोबर नाही आहे। आज पूर्ण महाराष्ट्रातील का आमच्या सर्व कोणाकोपऱ्यातील ज्या काम करणाऱ्या कष्टकरी महिला, ज्या सर्व महिला आहेत, त्या सर्व महिलांकडून एक महिला जातीचा अपमान झालेला आहे आणि हा अपमान आम्ही सहन करणार नाहीत। मी महिला राष्ट्रवादीची अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सांगते की आज आमच्या नेत्रीचा अपमान झाला। राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आज त्यांना जसं असं बोलायला हे कमी मागे पुढे पाहत नाही, तर आमच्यासारख्या ह्या साधारण महिलेला जर हे का बोलतील? तरी मग आज राजकारणामध्ये आम्ही सर्व महिला काम करत आहोत आणि त्यांनी आपला म्हणजे एवढं दुःख विसरून एक महान त्या महिलेचा एक आदर करावा लागेल की एवढं मोठं सावट त्यांचं दुःख त्यांच्या असून, दुःखाचं सावट असून सुद्धा त्यांनी आपल्या महाराष्ट्राला सांभाळण्यासाठी, महाराष्ट्राला सावरण्यासाठी जे पद त्यांनी ग्रहण केलं, सर्वांच्या माननीय आमचे नेते प्रफुल्लभाई पटेल, माननीय आमचे तटकरेजी यांच्या म्हणण्यानुसार ते किती महान महिला असेल आणि तिच्याबद्दल असं बोलणं आम्ही सर्व आमच्या गोंदिया जिल्ह्याच्या माझ्या सर्व महिला भगिनी, सर्व महिला समाजाकडून आम्ही यांचा सपकाळ यांचा निषेध करतो। त्यांना काही या पदावर राहण्याची गरज नाही, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे आणि आमच्या महिला असेच आंदोलन आम्ही त्यांचा जर राजीनामा नाही, त्याच्या जर काही कारवाई झाली नाही, तर आम्ही असंच आंदोलन आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावागावामध्ये असं आंदोलन करू।